सासरी छळ व्हायचा, मुलीनं संपवलं जीवन तर मुलगाही कॅन्सरनं गमावला. आशा भोसलेंची तुम्हाला माहिती नसलेली कडू कहाणी. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका डेली ताज्या न्यूज अपडेट बघण्यासाठी. बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आशा भोसले यांच्या जाण्यानं बॉलिवूड क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. संघर्षातून उभी राहिलेली ही कारकीर्दच होती. 1933 मध्ये महाराष्ट्रातील सांगली इथं जन्मलेल्या आशा भोसले या गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या होत्या. मात्र त्या केवळ 9 वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी मोठी बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत कुटुंबाची जबाबदारी उचलली. दोघींनी गाण्याच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. वयाच्या 16व्या वर्षी आशा भोसले घरातून पळून जाऊन त्यांच्या सचिव असलेल्या गणपतराव भोसले यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. मात्र या नात्याला कुटुंबाचा विरोध होता. वयातील मोठा फरक आणि परिस्थितीमुळे हे लग्न 11 वर्षानंतर संपुष्टात आले. सासरच्या घरात त्यांना वाईट वागणूक आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं. अखेर त्यांनी आपल्या मुलांचं ते घर सोडलं. त्या काळात त्या गर्भवतीही होत्या. अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी एकट्यानं मुलांचं संगोपन केलं. आशा भोसले यांना 3 मुलं होती. त्यांचा मोठा मुलगा हेमंत यांचा 2015 मध्ये कॅन्सरनं मृत्यू झाला. मुलगी वर्षा भोसले जी पत्रकार होती तिनं 2012 मध्ये आत्महत्या केली. या वैयक्तिक आघातानंतरही त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांचा धाकटा मुलगा आनंद भोसले सध्या त्यांच्या कामकाजाची जबाबदारी सांभाळत आहे. पहिल्या विवाहानंतर अनेक वर्षांनी त्यांनी प्रसिद्ध संगीतकार R.D. बर्मन यांच्याशी दुसरं लग्न केलं. दोघांनी मिळून अनेक गाजलेली गाणी दिली. मात्र हे नातंही 14 वर्षानंतर त्यांच्या निधनामुळे संपलं. गेल्या काही वर्षांपासून आशा भोसले संगीत क्षेत्रापासून दूर होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की सध्याची गाणी त्यांच्या शैलीला अनुरूप नाहीत आणि त्यांना आता प्रसिद्धी किंवा पैशांची गरज नाहीये. आशा भोसले यांचं नाव 2दा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदलं गेलं. त्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या. 2000 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. तर 2008 साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.